हे बघा यशवंतराव, हे 6 नग आहेत, व्यवस्थित नेऊन पोचवायचे. तुम्ही बाईच्या गोटातले म्हणून मी तुमच्या विश्वास ठेवतोय. एवढं काम जबाबदारी करायचं असं रोजच्या रोज नाही करायचं. तू जातोस पळून आणि बाई तिकडे काढते मला पिळून रे. पण मला गावात कापड वाढायचे तो. जे काय सांगायचं बाई जाऊन सांग. हा मोठा देखना जेव्हा बघितलाय बाईनं अख्ख्या गावात तू एवढा पुरुष बघ. बाकी सगळं माझ्यासारखंच वाटते तिला. हो मला सोडा, तुमच्या पाया पडतो मला सोडा. तू इकडे वाटतोस आणि बाई तिकडे वाटते आणि मधल्यामध्ये माझी फाटते ना. मग मी शिवून देऊ का? जे काही शिवाशिव करते ना की मला शिवाशिव करते. अरे सोड ना. तुझ्याकरता मी किती त्रास सहन करून घेऊ. हो बाई, बाई, हो बाई. अरे बाई गेली कुठं? हा बाई सोडा, हो बाई सोडा, हो बाई सोडा. कोणतरी बघते आल. बघू दे. आमचं काय नाही हो. तुमची आबरू जाईल. जाऊ दे. काय जाऊ दे? तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली, आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली. तुम्हाला समजा गावाची काळजी आणि माझी नाही. कशी तुमची प्रत्येक गोष्ट येऊ म्हणतो की नाही, अगदी पेशल मध्ये बघा ना. कापड धुता येळेवर आणि धाडून देता दुसऱ्या बरोबर. ते काय नाही. आता मी ठरवलंच आहे. काय? जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही. चाल, कापड घालणार नाही. हो तुमच्या पाया पडतो, पण असं काय करू नका. अहो बाय जरी किती देखणी असली ना तरी कापडाच्या शोभा नाही बघा. बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो. हा आपण सिनेमात नाही का बघत त्या बायकांची कापडे बेमटा खाली असतात ती. बेंबाट? बेंबाट हो. हे बघा, हे तुमचं नाही, माझा होतो ना, माझा होतो ना. हे बघा, हे बघा बेंबाट. हे बघा. कुठे गेलो? सकाळी तर आईने त्याला घातलं होतं, आता कुठे गेलं? हे बघा, हे बेंबाट. अहो माझी तरी बरी, पण सिनेमातल्या बायकाची बेमट मध्ये उकळी सारखी असते. असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं. आता काय आमच्या इथे एका बायच्या बेमटात 5 कॅन चुकली होती. सिनेमा कॅलेंडरच्या फोटोवर हो. तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत. बोंबला तिच्या मी भट्टी लावून आलोय. आता पण सगळ्या कापडला फार वस्त्र गाळ झाला असेल. आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांदीमध्ये टाकतो. मरुदे तुमची कांजी. मरुदे कशी? कांदीवर सगळं असतं. अहो कांदी बिघडली की कापड खराब होतं, आणि खराब माल कुणाला चालत नाही. तुम्हाला तरी चालेल का? ते जाऊ द्या. अगोदर मला एक सांगा. निळीच मला वाटलं निळीमुळे कापड कसं सूच सूच सूच. हे समजा मागून. अगोदर मला एक सांगा, मी तुम्हाला दिसते कशी? दिसते कशी? काय बाई आमची चेष्टा करता काय? अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची कशी चेलबिचेल होती. चिलबिचेल म्हणजे उलघाल हो. अख्ख्या गावात घराघरात तुमची विषय वाचना चालू आहे बघा. म्हणजे विषय वाचना म्हणजे तुमच्याशी जी चर्चा चालू आहे, म्हणजे तुमच्या कानाची, तुमच्या डोळ्याची, तुमच्या केसाची, तुमच्या तोंडाची, तुमच्या गालाची. हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे. शान? हा शान म्हणजे नाक हो. अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर म्हणतंय. अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर. मी म्हणलं तुमच्या मायला मी तुमच्या. एवढं माझं नाक चांगलंय? हे बोललं का बोलले तर पिल्लू. मग मला एक सांगा, माझ्या ह्या नाकात नथ असती तर चांगली दिसली असती की नसती? नथ? अख्ख्या गावात नथीची 2च नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाका आहेत हो, पण नुसती भोकं पाळायला गिरमिट आली. काय चाललंय रे? चुप रे. आईला सांगू का? जा 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 सांग आईला जा. मी घाबरतो काय? कोण होते हो? वामण्या हो, आमचं गाडव. गाडव? हा ते म्हणते या सगळ्या गोष्टी मी आईला सांगेन. आणि त्याची भाषा तुम्हाला कशी कळती? लहानपणी मी गाडवत होतो, आई म्हणायची. खरंच किती चांगला हायसा हो तुम्ही. इतकं चांगलं असू नये माणसानं. का? दृष्ट लागते. मग काढून टाकायची. आई रोज तीच गाडते. खरं? हो माझी नाही, गाडवाची. त्याची? हो. ती का? अहो तो आहे म्हणून धंदा आहे, धंदा आहे म्हणून मी आहे. खरंच तुम्ही म्हणून मी आहे, मी आहे म्हणून तुम्ही, तुम्ही म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून तुम्ही.
होशियार माँ बदौलत हकीमे मुसीबत शाही कबाब नवाबे बिरयानी मलिकाए तंदूरी गुड़दाए सल्तनत राजाधिराज शहनशाह गुंडो जी महाराज हंसमुसड़े आ रहे हैं निगाहे रूबरू। चलाओ महाराज। काय झालं? हा हार दासीच्या गळ्यात नाही घालायचा, मग गणपतीच्या. मग हे केव्हा सांगणार? उद्या चुकून आम्ही गळ्यामध्ये हार घातला असता म्हणजे हे सांगा. काय तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. छान आहे. होय ना. मूर्ती मूर्ती हो. जय गणपती बाप्पा. काय असा खरंच की काय घामासारखं उभं राहिलंय. अरे ना देवासमोर जरा वाका. आता वागता का लाच घालू कमरात? वाका अजून वाका. कशी टरा गेली. जय गणपती बाप्पा. हे येड्या बालकावर लक्ष ठेव रे बाबा. महाराज टिळा. देवाचं काम आहे. सगळं कसं स्वच्छ पाहिजे. स्वच्छ. काय झाड मान लावलंय? टिळा पुसतो. पुसता मग लावला कशाला? रिवाज म्हणून. चार चौघात हे बरं दिसत नाही. हा चार चौकात टिळा लावायला बरं दिसत नाही. चार चौकामध्ये हे घेतलेलं बरं दिसतं. तुमच्या मायला मी तुमच्यासारखे डांबीत लोक आहेत म्हणून धर्मात सगळं वाटवत चाललंय. खरं म्हणजे सगळ्यांनी करम धर्म धर्म कर्म धर्म कर्म धर्म कर्म संबंध सर्व धर्म समभाव. काय बोललो आम्ही? सर्व धर्म समभाव. हा शब्द जरा ध्यानात ठेवा. अवघड आहे. पुन्हा बोला बघू. सर्व धर्म समभाव. हा जर टिकवायचा असेल तर प्रत्येकाने कपाळ ज्या लावलाच पाहिजे. म्हणजे कंचा धर्माचा असेल ना तुम्ही हुकूम काढा. उद्यापासून जो कोण कपाळ ज्या लावणार नाही त्याचा कपाळ मोक्ष. शाबास. चुप. हाताचे नाही दरबार आहे. घर नाही दरबार आहे. काय दरबार. हा चला. बघीन म्हणतोय मगाचपासून. अरे वा 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 हिऱ्याच आहे वाटत. आमचं तरीच आहे. आमच्यापेक्षा भारी काम दिसतंय. तुम्हाला तनखा किती मिळतो? 6000 आठवड्याला. म्हणजे महिन्याचं 6 चोक 32,000 एकट्याला. आणि ह्या भाड खाऊ ना त्यांना सुद्धा तेवढाच मिळतो. तेवढंच? अरे मग राजा होण्यापेक्षा मंत्री झालं बरं. अरे ही काय धुवायची रीत झाली काय? पर फाटत होत आहे. अशाने सगळा देश भिकायला लागल. हात करा तोंडात ना. आजपासून तनखा बंद. रोजंदारी चालू. रोजंदारी. हो प्रधानजी तुम्हाला मंत्री म्हणून राहायचं का नाही? मग 15 रुपये रोज आणि आम्ही देवती जेवण. कबूल आहे? कबूल आहे का रे? हा काय नंदीबाईसारखी मान हलावत्यात. अरे टाळ्या वाजवा. टाळ्या बंद. चुकले. फक्त 2 कामं तुम्हाला चांगली येतात. एक टाळ्या वाजवायचं आणि हात वर करायचं. म्हणजे मायला मी तुम्हाला लांबलाच करतो आता. चला चला. एक अडचणी निर्माण केल्याकडून जरी बसून हे कशाला ठेवलं? हे कशाला ठेवलं? कशाला ठेवलंय? वस्तू दरबारामध्ये नाही. आपण थकला असाल तर दरबार बरखास्त करतो. बरखास्त? मग ह्या बाकड्यावर केव्हा बसायचं? हे बाकडे नाही, राजसिंहासन आहे. सिंहासन आहे पण आत म्हणजे लाकडाचं बाकडं आहे का नाही? मग ह्याच्यावर केव्हा बसायचं? आपली इच्छा असेल तेव्हा. असं म्हणा. कारण सिंहासनावर बसतो तो राजा आणि ह्याच्यावर बसतो आसनावर बसतो तो प्रधान. आणि बाकीचे फाड खाऊ. तुम्हाला काय करायचं? कुठे बसणार? ते आज आहेत उद्या नाही. बसा. आपण बसल्याशिवाय ते बसणार नाहीत. आपण बसाल ते बसतील. आपण उठाल ते उठतील. असं आहे काय?
दरबार आहे हो, घर नाही तुमचं, चेष्टा लावले काय? बसा बसा, आता नाही होईल, बसा. हो पहिले आम्ही बसलो नाही का? बसा.